नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी.के.जो.के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे, या 23व्या हप्त्याची सर्वच शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहेत. नेमका हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे, अद्याप कोणालाही माहीत नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही निश्चित डेट सांगणार आहे मित्रांनो, की कोणत्या दिवशी पी.एम. किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे, तो मिळण्या अगोदर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. ते म्हणजेच मित्रांनो, ई-के.वाय.सी करायची आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ई-के.वाय.सी करणे हे बंधनकारक आहे. कारण ई-के.वाय.सी केली तरच तुम्हाला हा 23वा हप्ता किंवा त्यापुढील जे हप्ते येतील ते हप्ते मिळणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही ई-के.वाय.सी केली नाही, तर ते पुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत, कायमचे बंद होऊ शकतात. तर मित्रांनो, के-वाय-सी कशाप्रकारे करायची? हा व्हिडिओ आपण याआधी देखील यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही सर्च करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ सर्च करू शकता मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी कशाप्रकारे करता येईल हे सांगितलेलं आहे. घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करून ही ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. ई-के-वाय-सी ओ-टी-पी बेस्ड नसणार आहे मित्रांनो. तर स्वतः फेस ऑथेंटिकेशन देऊन ही ई-के-वाय-सी करण्यात येणार आहे मित्रांनो. जेणेकरून सर्व काही गोंधळ जे होत आहेत ते गोंधळ होणार नाहीत. त्यानंतर मित्रांनो, आता प्रश्न आहे की 23वा हप्ता पी.एम. किसान योजनेचा कधी मिळणार आहे? तर मित्रांनो, 20 तारखेला म्हणजेच परवाच्या दिवशी शनिवारी 23वा हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे सांगितल्यात येत आहे मित्रांनो. त्यामुळे 20 तारखेला प्रत्येक जे पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी आहेत, जे पात्र लाभार्थी आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 20 तारखेला 2,000चा जो हप्ता आहे पी.एम. किसानचा, तो जमा होणार आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही आहे. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. परंतु जाताना परत एकदा सांगत आहे मित्रांनो, की ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. बँकेला आधार लिंक असणे हे देखील आवश्यक आहे. या 2 गोष्टी केल्या तरच तुम्हाला 23वा हप्ता आणि त्यापुढील हप्ते मिळणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओ